महाराजनी घणी खंबा। प्रणाम। एकलिंग जी आपकी रक्षा करे। राणाजी पधारी। राणाजी सर्व काही ठीक आहे ना? आमच्या पाहुणचारात काही कमी तर नाही? महाराज आपकी पनाह में तो सब चैन और सुकून है। शहजादा अकबरांची काय खबर? सगळी खैरियत तर आहे? सब खैरियत है महाराज, पर बादशाह आपसे मिलने के लिए उतावले हो रहे हैं। खरं तर यापूर्वीच भेट घ्यायला हवी होती, परंतु इच्छा असूनही जमलं नाही। पण आता भेट। राणाजी खूप बोलायचं आहे, काही चांगलं करायचं आहे। आणि राणाजी आपल्याला तर आम्ही राणा प्रताप सिंहाची छाया समजतो। नहीं महाराज, हम तो चेतक के पैरों तले जमीन धूल के कण बराबर। राणा प्रताप और छत्रपति शिवराय तो सदियों में एक ही होवे हैं। बिल्कुल दुरुस्त। राणाजी, अब आप हमें सेवा का मौका दीजिए। लेकिन महाराज आपके पास उतना समय नहीं। मतलब? ये पत्र। पत्र? कोणाचं पत्र? राणाजी, हा सुगंध कस्तूरी के इत्र का है, लेकिन अब तो थोड़ा फीका पड़ गया है। पत्राला येणाऱ्या कस्तुरीच्या सुगंधाशी चांगलेच परिचित आहोत आम्ही। मतलब? राणाजी, यापूर्वी सुद्धा असंच एक पत्र आम्हाला सापडलं आहे आणि त्या पत्राला सुद्धा असाच कस्तुरीचा सुगंध येतो आहे। राणाजी, ज्यानं हे पत्र पाठवलं तो आणि हे पत्र घेऊन आलेले तुम्ही एक तर नाही ना? जी महाराज। नाही म्हणजे तुमच्याकडे पत्राला कस्तुरीचा अत्तर लावण्याचा प्रघात आहे? पत्र को इत्र कहाँ लगाते हैं? ये शान और शौकत तो मुगलिया अमीर उमराओं की। हम तो सिपाही हैं। मग हे पत्र कुणाचं? पढ़ लीजिए महाराज, पता तो चल ही जाएगा। शहनशाह हिंदुस्थान मोहम्मद अकबर, आपण आम्हास भेट दिलीत आणि आम्ही उपकृत झालो। आपले शाही तेज पाहून आणि आपले शाही विचार ऐकून खात्री पटली की आपण खरोखर हिंदुस्थानचे पातशहा आहात। म्हणून आज आम्ही आपणास पत्र पाठवून आमच्या मनातील वेदना आपणास सांगत आहोत। आम्ही हे मराठ्यांचं राज्य उभं करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत खूप खस्ता खाल्ल्या, पण आज आम्हाला अपमान सोसावा लागतो।
तुम्ही शंभूराजांची भेट घेण्यासाठी तिष्ठत आहात हे पूर्ण गलत आहे. ते तुम्हाला कवडीचीही किंमत देत नाही. म्हणून हा विलंब. त्यांची वाट पाहण्यापेक्षा आमचा प्रस्ताव बघा. म्हणून तुम्हाला हवी ती मदत आम्ही देऊ. अल्लाच्या कृपेनं सर्व मराठा तुमच्या पाठीशी उभा करू. हवे असल्यास आम्ही तुम्हाला अर्ध स्वराज्य दे. अर्ध स्वराज्य देऊ. परंतु आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे चिरंजीव राजाराम राजे यांना पाठिंबा द्यावा आणि त्यांना गादीवर बसवावं. राजाराम राजे हे सौम्य प्रकृतीचे असून विचारी आहेत. त्यांच्या हाती स्वराज्य सलामत आहे. त्यामुळे आम्ही शंभूराजांना निष्क्रिय करणार आहोत. कदाचित हे असं का केलं असं विचारायला शंभूराजे नसतील कदाचित. म्हणून आपण बिनघोर राहावे. आम्ही सगळे मंत्री, मी अनाजी पंत, आणि राजमातोश्री सोयराबाई साहेब आपल्या होकाराची वाट बघत आहोत. आपण आमचे खाविंद आहात, मायबाप आहात. म्हणून आपण अघोरी पंथीय कवी कलश आणि संभाजी राजे यांच्या छळातून आमची सोडवणूक करावी ही विनंती. राणाजी, हे पत्र कोणी दिलं तुम्हाला? अनाजी पंतने. आणखी कोण होतं सोबत? हिरोजी फर्जन. केव्हापासून सुरू आहे हे षड्यंत्र? बहुत दिनों से, लेकिन हमने माना नहीं. हम तो आपके आश्रित हैं. 2 दिन पहले अनाजी पंत आए थे सारे मंत्रियों को लेकर. रायगढ़ आने का न्योता दे गए. बादशाह अकबर को अगली नमाज ईद की रायगढ़ पर पढ़ने का न्योता है. अनाजी पंत, आमच्या गैरहजेरीत एवढ्या हीन पातळीचं राजकारण, एवढं मोठं कारस्थान. अनाजी पंत, या दुष्कृत्याला तुलना नाही. भयंकर गुन्हा केलाय तुम्ही आणि आता या गुन्ह्याला माफी नाही. महाराज, आता सगळ्या गोष्टींचा उलगडा होतोय आम्हाला. पन्हाळगडावर आम्हाला घातपात करायचा, अन्नात विष कालवून आम्हाला ठार करायचं, मग अकबराला रायगडावर बोलावून घ्यायचं आणि बाळराजांना गादीवर बसवायचं. कारस्थानानं परिसीमा गाठली. आता सहनशीलतेची मर्यादा संपली. रायप्पा, जी राज, वाऱ्याच्या वेगानं रायगड गाठा. कटात सामील असलेल्या सगळ्या कारभाऱ्यांना कैद करण्याचे आदेश तातडीनं रायगडी पोहोच करा. जी राज, एकही कारभारी हातातून सुटता कामा नये. नाकेबंदी करा. हे अस्तनीतले सगळे साप पकडून आमच्या समोर हजर करा. जी राज.
राणाजी फार मोठं काम केलं, स्वराज्य वाचवलं. हे स्वराज्य तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवेल. सेवा का अवसर मिला है महाराज. हम तो स्वराज का, शिव प्रभु का विचार मानते हैं, इसीलिए आपके पास आए हैं. हिंदुस्तान का ये पहला तख्त है जो हमेशा महफूज होना चाहिए. राणाजी, या क्षणी आम्हाला तुमचा खूप खूप अभिमान वाटतो. त्याच वेळी या गोष्टीचं दुःख होतंय की आम्हाला नामशेष करू पाहणाऱ्या या पत्रावर आमच्या मातोश्रींचा शिक्का उमटलेला आहे. राणाजी, या निमित्तानं पुन्हा एकदा सिद्ध झालं की आई भवानी आमच्या पाठीशी आहे. आमच्या आबासाहेबांची पुण्याई आमच्या पाठीशी आहे. आता जे घडेल ते कधी कोणी पाहिलं नसेल, ऐकलं नसेल. या रांगड्या महाराष्ट्राचा थरकाप होईल. सह्याद्रीच्या कडे कपारीत थितून जातील, मावळ मातीला सुद्धा भोवळ येईल. आणि स्वराज्य द्रोहाचा विचार करणाऱ्यांच्या मनातल्या उर्मटपणाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडतील. स्वराज्य द्रोह जमीन दोस्त होईल. गड्यानो, थोडंच ती पाणी पाजून घ्या. आता घोडी थांबत्याल ती रायगडाच्या पायथ्याला. जी सरदार. येळ दौडू नका. मोर गेलेल्या खंडोजीनं ज्योत्याजीला राजांचा निरोप द्यायचा आहे. आवरा. ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत आहेत. तेव्हा तेच पाहिजे. अकबराचा मनुष्य निरोप घेऊन गडाखाली आलाय. दादा, म्हणजे झालंच की. अकबराची दौड केव्हाही गडावर होईल, ही मोठी गोष्ट आणि आपल्याला मोठी बनवणारी आहे. हो. आता जे घडेल ते कधी कोणी पाहिलं नसल. त्या अखंड अभेद्य महाराष्ट्राला आनंद होईल, खुशी होईल. एक लक्षात ठेवा, अकबरानं रायगडाच्या दरवाजात पाय ठेवला की सोमाजी, तू राणी साहेबांच्या महालाभोवती चौक्या पहारे बसवायचे. होय दादा. भाऊजी, तू कलुशाला बेड्या ठोकायच्या, त्याला सरळ कोठडी दाखवायची, त्याच्या कविता बाद करायच्या, त्याचे ग्रंथ अधू करून टाकायचे. जी. बाळाजी पंत, ऐकताय ना? हो, जे सगळं नीट होईल ना. त्यासाठी तुम्ही फौजेवर नियंत्रण मिळवायचं. माल सावंतांच्या माणसाकडे ताबा द्यायचा फौजेचा. पण तेव्हा राणी साहेबांच्या महालावर तुम्ही राजमातोश्रींच्या महालावर नजर कैद ठेवा. दुसरी गोष्ट, महाराजांच्या समाधीकडे कोणाला फिरकू देऊ नका. ते म्या बघतो. नाही, तुम्ही अकबराचं स्वागत करायला माझ्यासोबत. राघव वासुदेव, त्र्यंबकजी भोसले हे अकबराची फौज सांभाळतील. समजा फितुरी होऊन जर शंभूराजे आले तर काय करायचं? तीही योजना आखली आहे मी. फक्त तोफेवरच्या गोलंदाजांना तोफा ठासून तयार राहायला सांगा. वयपंत, हा आता शेवटचा गोळा, जो आता सुटलेला आहे. रायगड जवळ करून पहिल्यांदा अनाजींना ताब्यात घ्यायला हवं. ते बेसावत असतानाच त्यांना अटक करायला हवी. चला. खंडोजी, ज्योत्याजी. रायप्पा, राजांना सोडून आलास? राजांचा निरोप घेऊन आलोय तुमच्यासाठी. कसला निरोप? कसा सांगणार निरोप? तू ऐकू शकणार नाहीस वाचता. म्हणजे आपल्याला फक्त तानाजी पंतांना नाही पकडायचं. आणखी काही नावं आहेत यादीत. असू देत रायप्पा. राजांनी जी नावं सांगितले त्या सगळ्यांना अटक करू. नावं सांग, कोण आहेत आरोपी? बाळाजी आवची चिटणीस आणि आवची पल्लाळ. काय? बाबा,
बाबा आणि आवची भाऊ नाही नाही, नक्कीच काहीतरी गफलत झाली असणार, असं नाही होऊ शकत. एकूण 24 आरोपींची नाव आहेत या यादीत. राजांचा आदेश आहे, त्यात तुझ्या बाबांचं आणि आवजीचं नाव बी आहे. असं तर विश्वासच बसत नाहीये. अरे बाबा म्हणजे राजनिष्ठेचं प्रतीक. मला खात्री आहे बाबांनी नक्कीच काही केलं नसणार. नजर चुकीने त्यांचं नाव यात आलं असणार आणि राजे बाबांना ओळखतात. खंडोजी, मला बी तसंच वाटतंय की चिटणीस निर्दोष असणार, पण राजांचा आदेश आहे. मी राजांच्या आदेशाला आणि आज्ञेला बांधिलाय. प्रसंग पडला तर मी बाबांनाही अटक करीन. कविराज, आता तर आमची खात्रीच पटली. पंतांच्या वाड्यात जो सापळा बनवलाय तो राजांसाठीच आहे. आम्हालाही तसंच वाटतंय. सगळ्या गोष्टी कशा जुळून येत आहेत. म्हणून तर सर्वजण त्या यंत्राभोवती जमलेले असायचे. ते यंत्र आता केंद्रच बनवलंय आणि हे अत्यंत वाईट आहे. तिथून सगळी सूत्र हलवली जात आहेत. राणीसाहेब, आपण आधी तो सापळा ताब्यात घ्यायला हवा. सापळा तर ताब्यात घ्याच, पण पंतांनाही ताब्यात घ्या. हो, पंतांना ताब्यात घ्या. विलंब करू नका. कावेरीबाई, काय झालं? आम्ही पाहिलं आमच्या डोळ्यांनी. त्या सापळ्याच्या पायथ्याशी शंभूराजांचा पुतळा ठेवला होता. पंतांनी दुर्गादासचा अडसर काढला आणि तो गोळा सुसाट सुटला आणि शंभूराजांच्या अंगावर आदळला. काळजात धस्स झालं माझ्या आणि तशीच धावत इथे आले. राजांचा पुतळा, आम्ही, मातोश्री, कारभारी आणि शेवटी दुर्गादासाचे अडसर, सर्व कारभाऱ्यांचं एकत्रित निघून जाणं. जिथं जातो म्हणून सांगितलं तिथं न जाणं. याचा अर्थ राजांना संपवण्याचं पुन्हा कुटील कारस्थान. कविराज, की सर्वांवर तातडीने कारवाई करूयात. चला. तुम्ही तिघे रायगडावर, मग राजांसोबत पन्हाळगडी कोण आहे? राणीसाहेब, त्यांचाच आदेश होता की तातडीनं रायगडी पोचा. परंतु राजेंना एकटे सोडून येण्याची एवढी काय तातडी होती? आम्ही यापूर्वी तुम्हाला बजावलं होतं ना रायप्पा. राणीसाहेब, माफी असावी, परंतु एक गोष्ट सांगणं गरजेचं आहे. राजांना जहराब करणाऱ्या कारस्थानातील मुख्य आरोपी निश्चित झाला आहे. कोण आहे? कोणी केला राजांवर विषप्रयोग? अनाजी पंत आणि अनेक कारभारी. अनेक कारभारी? वय राणीसाहेब, अहो एवढंच नाही तर अकबराशी संधान बांधून काही कारभारी अकबराला रायगडावर घेऊन येणार होते. सत्ता पालट करण्याचा डाव असून त्या बदल्यात अकबराला अर्ध स्वराज्य देऊ अशी योजना आहे. हे कोणी सांगितलं तुम्हाला? स्वतः दुर्गादास राठोडने. याचा अर्थ अनाजी पंत आपल्याला कालपर्यंत जे काही सांगत होते ते सगळं खोटं होतं. एवढा मोठा राजद्रोह, या गटात सामील असणाऱ्या सगळ्यांना ताबडतोब अटक करा. कुणी निसटता कामा नये. कसे निसटत्याला आता? समधी एकाच जागी आहे ती. चला, मुळेच बांधू त्यांची. चला. पकडा त्यांना, सोडू नका.
सावध झाले, गायब झाले. गायब झाले. हो, गायब.